धाराशिवमधील वन्यप्रेमींमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण इथल्या जंगलात एक नवा पाहुणा आलाय। तब्बल 500 किलोमीटरचा प्रवास करून हा पाहुणा इथल्या जंगलात आलाय। पाहुयात कोण आहे हा नवा पाहुणा आणि तो कुठून आलाय। हा वाघोबा बघा, साडू नावाचा हा वाघोबा आहे विदर्भातला, मात्र सध्या तो आलाय मराठवाड्याच्या दौऱ्यावर। तब्बल 500 किलोमीटर अंतर पार करून तो मराठवाड्यातल्या धाराशिवमध्ये फिरतोय। धाराशिव जिल्ह्यातील येडशी अभयारण्यात वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघोबा दिसला। 1973 नंतर धाराशिवच्या जंगलातली वाघोबाची ही पहिलीच पावलं ठरली। तब्बल 51 वर्षांनंतर वाघोबा धाराशिवच्या जंगलात वास्तव्याला आला। हा वाघ धाराशिवमध्ये कुठून आला याचा तपास वन विभागानं सुरू केला। तेव्हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही धक्काच बसला, कारण साडू नावाचा हा वाघोबा थोडका नव्हे तर तब्बल 500 किलोमीटर अंतर प्रवास करून टिपेश्वर अभयारण्यातून इथं आल्याची माहिती समोर आली। मे 2023 ला वाघानं टिपेश्वर अभयारण्य सोडलं। 1.5 वर्षांपूर्वी टिपेश्वर अभयारण्यात तो शेवटचा दिसला होता। त्यानंतर जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये तो पैनगंगा अभयारण्यात दिसला आणि डिसेंबर 2024 मध्ये धाराशिवमध्ये आला। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून पैनगंगा अभयारण्यानंतर नांदेड मार्गे तेलंगणाच्या कावल जंगलालगतच्या भागात तो पोहोचला। तिथून पैनगंगा अभयारण्य आणि नांदेड लगतच्या भागातून प्रवास करत लातूर, धाराशिव, सोलापूर असा प्रवास करत येडशी अभयारण्यात हा वाघ दाखल झाल्याचा अंदाज आहे। नांदेड आणि मांजराकाठ या मार्गे तो धाराशिवमध्ये आलेला असू शकतो। नदीकाठून आला हे याच्यासाठी म्हणतोय आपण की कारण एवढा 300-400 किलोमीटरचा जो त्याचा प्रवास झालेला आहे त्या दरम्यान कुठेही त्याचं सायटिंग झालेलं नाहीये। इथे आपल्याला गायीवरती अटॅक झाल्यानंतरच पहिल्यांदा आयडेंटिफाय झालेला आहे की तो टायगरने अटॅक केलेला आहे आणि एवढ्या पूर्ण प्रवासामध्ये त्यानं कुठेही मनुष्यावरती हल्ला केलेला नाही। येडशीच्या जंगलात गायीची शिकार झाल्याची माहिती मिळाल्यानं वन विभागानं या भागात कॅमेरे लावले होते। बिबट्यानं शिकार केली असावी असा संशय वन विभागाला होता, मात्र कॅमेऱ्यात ट्रॅप झालेली वाघाची दृश्य पाहून सर्वांनाच आनंद झाला। हा वाघ T22 या वाघिणीचा बछडा असून 3 वर्षांचा आहे। हा वाघ टिपेश्वर अभयारण्यातून साधारणपणे 450 किलोमीटरचा प्रवास करून इथं आलेला आहे। तो त्याची टेरिटरी शोधतोय, त्याचा मीठ शोधतोय आणि त्याचं भक्ष्य त्याला जर विपुल प्रमाणात इथे भेटत असेल आणि मीठची काही सोय होत असेल तर तो इथं राहू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही। धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्यात 2337 हेक्टर एवढं वनक्षेत्र आहे। त्यामुळे जर या वाघोबांना इथल्या जंगलात पुरेसं खाद्य मिळालं तर ते इथले कायमचे रहिवासी होतील, अन्यथा स्वतःहून निघून जातील असा अंदाज वन विभागानं वर्तवलाय। यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यामधील T2C1 हा जो वाघ आहे हा नुकताच येडशी रामलिंगम भागामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये त्याचा वावर आढळून आला। या वाघाने संपूर्ण 500 किलोमीटर जवळपास आजचा प्रवास केलेला आहे। कुठल्याही जंगलाची कॅरिंग कॅपॅसिटी जर फुल झाली असेल तर एक्झिस्टिंग जे वाघ आहेत ते दुसऱ्या इतरत्र वाघांना म्हणजे ते सोडायला भाग पडतात। तर टिपेश्वर मधले एक्झिस्टिंग जे टायगर आहेत ऑलरेडी त्यांच्या टेरिटोरी आयडेंटिफाय झालेले आहेत। हे जे नवीन पिलं आहेत 2-3 वर्षानंतर हे नवीन टेरिटोरीच्या शोधामध्ये निघतात। दुसरी गोष्ट भक्ष्याच्या शोधामध्ये निघतात। दरम्यान तब्बल 51 वर्षांनंतर जंगलात वाघ आल्यानं एकीकडे धाराशिवमधील वन्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र त्याच्या सुरक्षेमुळे वन विभागाची जबाबदारीही वाढली आहे। नागपूरहून अमर काणे, ज्ञानेश्वर पतंगीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, धाराशिव।